नमस्कार मित्रांनो, बघा मी आपल्या फार्मवर घरी सहा कोंबड्या अंड्यावर बसवलेल्या आहे आणि या कोंबड्यांना अंड्यावर बसून पोळ्याच्या दिवशी बसवलेल्या आहेत. इथल्या एक हे 12 अंड्यावर बसवलेली आहे आणि हे 16-17 अंड्यावर बसवलेली आहे. हे 12 आणि हे 9 अंड्यावर आणि हे वरची 8 अंडीवर. अशा ह्या 4 कोंबड्या आणि इकडे आपण आणखीन 2 कोंबड्या बसवलेल्या आहेत. ही एक बसवलेली आहे 14 अंडीवर आणि ही बसवलेली आहे 19 अंडीवर. ही जुनी कोंबडी आहे आपली. ही 20-20 अंड्यातून पिल्लं काढणारी कोंबडी आहे. हिच्याकरता आम्ही आपण 19 अंडे ठेवलेले आहेत आणि त्यांना आता सध्याच खाद्य वगैरे टाकून फीड टाकून मी आतमध्ये कोंडून ठेवलेलं आहे. तर कारण की आजचा बुधवार आहे आणि बाजारात जा तिथे, त्यामुळे आज त्यांना सकाळीच लवकर खाद्य टाकून म्हणजे दिवसभर ते आता त्यांचे अंडे घोळत राहतील. आणि ह्या अंड्यावरच्या कोंबड्या आहेत ज्या आपण खूळ झालेल्या आहेत, त्या आता बसवलेल्या आहेत. ही एक आहे त्यामधली, ही दुसरी आणि ही तिसरी आणि ही एक काळीवाली चौथी आणि ती तिकडे एक 5. अशा 6-7 कोंबड्या लागल्या. आणि एकाच दिवशी आता आपल्या 4 कोंबड्या पिल्ले काढणार आहेत आणि त्या 2 कोंबड्या लवकर काढणार आहेत आणि बाकीच्या ज्या कोंबड्या अंड्यावरच्या आहेत त्या मी बाहेर सोडलेल्या आहेत. ह्या बघत आहात तुम्ही पुढे. आणि ह्या पण अंड्यावर आलेल्या आहेत. आता अंडे देण्यासाठी त्या आतमध्ये यायला बघतात. पण मित्रांनो बघत आहात, कारण की यामध्ये कोंबड्या कोणत्याच ठेवल्या नाहीत मी आतमध्ये, सर्व बाहेर काढून दिल्या. कारण की मला ओळखायला येत नाहीत लवकर जे खूड झालेली आहे. एखादी कोंबडी जर खूड झालेली नसेल, कारण की काळ्या कलरच्या कोंबड्या आपल्याजवळ 10 कोंबड्या काळ्या कलरच्यासाठी एकसारखी स्ट्रक्चर आहे त्यांची. त्यामुळे या कोंबड्यांना पहिले खाद्य टाकलं आणि बाकीच्यांना बाहेर सोडून त्यांना पण बाहेर खाद्य टाकून दिलं. आणि ही आपली बॅच आहे जी आज जवळपास मला वाटते 20-25 दिवसाची झालेली आहे. 20 दिवसाची झालेली आहे आणि खूप छोटी पिल्ले होती. कारण की मी छोटे मोठे अंडे ठेवले होते. आता याच्यात एकाच दिवसाची पिल्ले आहेत हे समजा. तर याच्यात 1, 2, 3, 4 पिल्ले हे मोठे आहेत, कारण की हे मोठाला अंड्यातले आहेत आणि जे छोटे पिल्ले आहेत